तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. स्टार्टअप म्हणजे असं काय आहे, तुम्हाला दोघांना पण विचारतो बा, लाजू नको रे. अरे कॅमेरामध्ये फक्त तुला बोलायचं आहे. काय म्हणजे तुम्हाला अशी सॅमसंग बघू शकता. आयटम तर एक नंबर वाटते, खाऊन बघूया. हॅपी बर्थडे टू यू. आम्हाला बरं, आम्हाला नल्ल्या, आम्हाला बरं. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी चाललो आहे सांताक्रूजला. सांताक्रूजला पण जायचं आहे, पार्ल्याला पण जायचं आहे. मेन पार्ल्याला आहे. पार्ल्याला आपल्या एका मित्राने नवीन शॉप ओपन केलं आहे मोमोजचं. तर त्याच्या शॉपला व्हिजिट द्यायचं आहे आणि खूप चांगला मित्र आहे आपला. तर एक नवीन असं काहीतरी जेव्हा व्यक्ती काहीतरी करतो ना, त्यावेळी थोडंसं एक इन्स्पिरेशन मिळतं आपल्याला, त्यांच्याकडून एक प्रेरणा मिळते. आपल्याला पण करायची अशी इच्छा होते किंवा आपण पण असं काहीतरी करू शकतो, असं थोडंसं असं मनाला वाटतं. तर जाऊया, त्याचा शॉप बघूया. त्याच्या शॉपमध्ये जे मोमोज आहेत त्यांना टेस्ट तर 101% करणार. ते टेस्ट करू आणि कसं आपल्याला काय फीडबॅक आहे त्याचा ते जाणून घेऊन मी तुम्हाला नक्की सांगेन काय असेल काय नाही. त्याच्याशी पण भेट करून देईन. दुसरी गोष्ट, आपल्या भावाचा एका अतुलचा बड्डे पण आहे. लास्ट ब्लॉगमध्ये, सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, अतुल म्हणून होता. तर त्याचा बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे. ॲक्च्युली त्याचा बड्डे झालेला, पण त्यावेळी सगळे कुठे ना कुठे होते, त्यामुळे नाही जमलं. आमच्यात तेवढी अंडरस्टँडिंग आहे की असं काय नेसेसरी नाही. तर आज त्याचा बड्डे आम्ही केक कट करणार आहोत. छोटंसं सेलिब्रेशन असेल. भावाने पार्टी दिली तर पार्टी घेऊ, नाही दिली तरी ओके, एवढा काय इश्यू नाही. तर बघूया, ब्लॉग कंटिन्यू करतो. तुम्ही बघा, माझे व्हिडिओ आधीचे पण तुम्हाला आवडले असतील असं मी समजतो. नक्कीच आवडले असतील, कारण की आधीचे ब्लॉग जरा बेटर झाले, ह्याच्या आधीचे झाले ते. आता पुढचे ब्लॉग पण असेच आपण शूट करू. ठीक आहे, बघूया. आता आपण शॉपवर जाऊया आणि मी तुम्हाला कळवतो काय असं. तर म्हणजे आपण दीपाच्या शॉपवरती आलो आहे. तुम्हाला शॉप दाखवतो पहिलं कसं आहे, नंतर त्याचा फीडबॅक, म्हणजे त्याने कसं स्टार्टअप केलं किंवा काय ते पण थोडंफार तो एक्सप्लेन करेल. तर पहिलं तुम्हाला शॉप दाखवतो. तर म्हणजे हा शॉप आहे. लास्ट तो कशाला दीपा आहे ना भाई, तुझाच आहे. द मोमोज हाऊस हा शॉप आहे. तो थोडा हे करतो, म्हणजे त्याला थोडंसं हे वाटतंय. हा ॲक्च्युली आहे विलेपार्लेचा जो मॅगडी आहे, मॅगडीच्या अपोजिट साईडला हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या जस्ट बाजूला आहे एक येवले अमृततुल्य आहे. तिथे एक छोटीशी जागा त्याने घेतली. तर दोन मित्रांनी मिळून एक स्टार्टअप चालू केलं आहे. भावांना दोघांना पण इज्जत आहे. तर फर्स्ट ऑर्डर आपली आली आहे. खाता खाता त्याचा पण फीडबॅक घेऊया आपण. बोले, स्टार्टअप म्हणजे असं काय आहे, तुम्हाला दोघांना पण विचारतो बा, लाजू नको रे. अरे कॅमेरामध्ये फक्त तुला बोलायचं आहे. काय म्हणजे तुम्हाला अशी कशी कन्सेप्ट सुचली किंवा स्टार्टअप करण्यात असं काय एक्झॅक्ट काय झालं? असा विचार होता स्टार्टिंगपासून काहीतरी आपण करावं चालू. हां, त्याच्यामुळे मग हे चालू केलं स्टार्टिंग. ओके, म्हणजे ही कन्सेप्ट तुमच्या दोघांची मिळून होती की तुझी होती किंवा त्याची होती? त्याचं नाव काय? तुषारची होती की तुझी होती? म्हणजे मोमोजचा आमचा आधी प्लॅन होता की आम्ही वेगवेगळं चालू करायचं. पण नंतर विचार केला की तेवढा वेळ नाही ऑफिस सुटल्यानंतर. ओके, त्यामुळे ऑफिस सुटल्यानंतर आम्ही दोघं पण सोबत करून एक चालू केलं. ओके. भावाच्या मेहनतीला इज्जत आहे, दोघांच्या पण मेहनतीला. त्याने काहीतरी टेस्ट करायला दिलं आपल्याला, तर आपण ते टेस्ट करूया आणि कसं आहे त्याला नक्की सांगूया. बाकीचा व्लॉग आपण पुढे कंटिन्यू करू. आपला भाव बनवतोय मोमोज. एक आयटम खाऊन झाला आहे, दुसरा आयटम ट्राय करायचा आहे. त्याचं नाव तुषार आहे, त्याचं नाव दीपेश आहे. द मोमोज हाऊस. आता आपण तंदूर मोमोज ट्राय करतोय. मोमोज आता फ्राईज करून निघाले. एडिटिंग वगैरे तूच करतो? येस ब्रो.
आपल्याकडे तेवढा पैसा नाही तिथे ठेवायला. आता त्या सॉस मध्ये हे केलंय ना. म्हणजे तुम्ही एकदम लाईव्ह बघू शकता पण असे मोमोज तयार होतात तंदूरवाले. आता ह्याच्यात तंदूर करायला ठेवणार आहे. ओव्हन आहे ना. आता थोडा वाट बघूया मोमोज येईपर्यंत. हॅलो पनीर आहे कुठे आकाशाचा कुठे पनीर हाफ ते परत चाललेत थोडेसे हे व्हायला का काय व्हायला खूप व्हायला. आपले मोमोज तयार आहेत. आता भाऊ कसा सर्व करतो बघूया. हो प्लास्टिकचा पेपर. हो लागले ना. ओके रेडी. बघू शकता आयटम तर एक नंबर वाटते. खाऊन बघूया. तर म्हणजे आपण मोमोज टेस्ट केले. एकदम अप्रतिम होते. खूप क्वालिटी खूप चांगली होती. असं वाटलं नाही जास्त ऑइली नाही किंवा जास्त असं हे नाही. व्यवस्थित होते एकदम बेस्ट होते. तर भावाच्या शॉपला इज्जत आहे. भावाच्या मेहनतीला इज्जत आहे. आणि तुम्ही पण कधीतरी नक्की या इकडे विजिट द्या. मी त्याचं लोकेशन तुम्हाला आधी सांगितलं आहे आधी जस्ट. तर त्या लोकेशनला पार्ल्यालाच आहे. मॅगडीच्या जस्ट समोर हनुमान मंदिराच्या बाजूला. परत इथं सांगतो हनुमान मंदिराच्या बाजूला द मोमोज. द मोमो हाऊस म्हणून असं शॉपचं नाव आहे. आता थांबलो आहे अतुलचा केक कट करायचा म्हणून. सगळे येत आहेत म्हणजे अमृताने आपलं गाडी येते त्यामुळे आम्ही थांबलो आहे. ते लोक आले की त्याचं केक कट करायचा आणि मग पटपट घरी जायचं कारण की वाजलेच बरेच. तर बघूया ब्लॉग कंटिन्यू करूया. तर म्हणजे अतुलचा केक कट चालला आहे. थोडं लेट आहे पण थेट आहे. हो भारी आणलाय रे. चॉईस अमृतची आहे. अमृतची चॉईस चांगलीच असते ना सगळ्या बाबतीत. आहे हा अमृत. अतुल इकडे. अतुल उजेडात आहे. माचीस नाही पाहिजे. लायटर दे. नाद करा पण आमचा कुठं. घे फोटो काढ ना तुझा. माझा फोन कुठे आयफोन. भाऊ खोट्यार की लाईट पण चालले बघ. का कोणाला तोंड बघून आलो यार. अब आली. काप जाते. एक नंबर.
आमच्यामध्ये आमचा ललित कमी आहे पण ठीक आहे. चल व्हिडिओ कॉल करा बघ. झोपलाय की जागा आहे? लेट पण थेट. केक भारी आहे पण भाई, काय पण बोल. स्पेशल अमृतसाठी घेतोय. घरी घेऊन जाणार, जेवलो नाही मी. कोथमीर घेऊन जा वरची. काप काप घे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अतुल, हॅपी बर्थडे टू यू. आम्हाला बरो, आम्हाला नल्ल्या, आम्हाला बरो. तुला बघा आमची जाडी बघा, आमची जाडी, आमची जाडी. जाडी तुला आम्ही मिस केलं खूप गावी. बावला बावला. पार्टी कंबाईन करून घे. ब्लॉग मध्ये जेवढे सर्व बघतात त्यांच्यासाठी. हो पार्टी कंबाईन करून का. बाई याने उचलला, लेट उचलला. शे अरे काय बंद केला. लॉक झाला काय. बघूया लॉक झाला. ललित, आमचा ललित बघा. मस्त आहे ना के. लॉगला आहे बोल, लॉगला आहे बोल. आमचा ललित आहे कर आहे. दाढी बिडी कर. द्यायला न्हावी नाही का तिकडे. बढिया था बढिया था. मस्त आहे ना केक. मेला बोल. जागेवर ठेव जरासा. लय पाडलंय हे. अशा प्रकारे केक संपलेला आहे. बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आपापल्या वाटेला आता निघायचंय. बाय. हेल्मेट घाले. हा बाई बादशाह बनत चालला आजकाल. तर मंडे आता आपला केक कटिंग आणि आपला मित्राच्या शॉपला व्हिजिट या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आपण घरी जायला निघालोय. शेवटचं बाय करा अतुलला. अतुल कुठेला बाय बाय. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असे ब्लॉग येत जातील, तुम्ही बघत जावा आणि असेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.